आज आपला डे 9 आहे आणि आपल्याला एकदम सिंपल क्विक मेकअप कसा करायचा आहे ते बघायचे. आणि उद्या आपला डे 10 असेल तेव्हा आपण पूर्ण लुक जो पार्टी मेकअपला किंवा तुम्ही लग्नाला कसा मेकअप करू शकता हे बघायचं. तर एकदम क्विक मेकअप कसा करायचा कमी प्रोडक्टमध्ये, तर मी ते आज दाखवते तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि शक्य झालं तर तुम्हालाही करून बघायचं आहे. आधी तुमचा फेस वॉश जो आहे तुम्हाला फेस वॉश करून घ्यायचा, फेस जो आहे तो वॉश करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही बाहेर आहात तर तुम्ही वेट वाईप यूज करू शकता फेस क्लिनिंगसाठी. आता तुम्हाला आपला डे 1 आठवत असेल की आपलं स्किन प्रिपरेशन किती करणं गरजेचं असतं, जेणेकरून आपला जो मेकअप आहे तो छान होईल आणि लाँग लास्टिंग होईल. तर त्यासाठी आपल्याला कुठल्या स्टेप फॉलो करायचे, जसं मी माझं क्लीन केलं आहे फेस जो आहे तो पहिले क्लीन करायचा, नंतर मॉइश्चरायझर तुम्ही सिरम वापरणार असेल तर सिरम वापरायचं, नंतर मॉइश्चरायझर वापरायचं, नंतर सनस्क्रीन वापरायची आणि त्यानंतर तुमचं प्रायमर वगैरे तुम्ही वापरू शकता. किंवा प्रायमर मी तर स्किप करणार आहे, तर मी तुम्हाला क्विक ट्युटोरियल दाखवते मेकअपचं ते कसं करायचं. तर अशा स्टेप असतात आणि त्या फॉलो करायच्या असतात आपल्याला, खूप गरजेचे. आता इथं मी माझं कस्टमाइज मॉइश्चरायझर आहे ते लावते. स्किन क्राफ्टचं आहे हे. माझी कॉम्बिनेशन स्किन आहे त्यानुसार मी मॉइश्चरायझर लावते. तुमचं मॉइश्चरायझर व्यवस्थित लागलं की नाही हे चेक करायचं आहे. फक्त मॉइश्चरायझर लावायचं म्हणून मॉइश्चरायझर लावायचं नाही. मॉइश्चरायझर पूर्णपणे स्किनमध्ये पेनिट्रेट व्हायला पाहिजे. किंवा तुमची जर स्किन तुम्ही मॉइश्चरायझर लावूनही जर ड्राय स्किन असेल आणि तुम्हाला असं जाणवते की माझी स्किन आणखीन ही ड्राय वाटते, मी मॉइश्चरायझर लावले, तर तुम्हाला आणखीन मॉइश्चरायझर घेऊन लावायचं आहे. असं नाही की मॉइश्चरायझरची क्वांटिटी आहे स्पेसिफिक की एवढंच मॉइश्चरायझर तुमच्या फेसला लागलं गेलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की माझी स्किन आता प्रिपेअर झाली किंवा माझी स्किन जी आहे ती स्मूथ झालेली आहे, तर तोपर्यंत तुम्हाला मॉइश्चरायझर तितकं तुम्हाला लावायचं आहे. म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये पण नाही, पण प्रॉपरली तुमच्या स्किनमध्ये ते गेलं पाहिजे. किंवा स्किन जी आहे ती एकदम स्मूथ झाली पाहिजे, तुम्हाला जाणवलेलं पाहिजे की ती रफ वाटते. जर रफ वाटत असेल तर थोडं मॉइश्चरायझर घ्यायचं आणि त्यावर तुम्ही परत लावू शकता. आता मॉइश्चरायझर झाले, आता नंतर लावायचं आपल्याला सनस्क्रीन. तर मी जी यूज करते ती हायपनची सनस्क्रीन आहे, तर ती मी यूज करणार आहे. सनस्क्रीन जी असते ती आपल्या स्किनला एक लेअर देते, जेणेकरून आपली स्किन जी आहे ती प्रोटेक्ट होते सन रेज पासून किंवा UV रेज पासून. आता मी यूज करणारे हे फिटमीचे जे फाउंडेशन आहेत, एक 128 आहे आणि 115 आहे, म्हणजे 115 आणि 128 असे मिक्स करून लावणारे. कारण हा शेड जो आहे तो माझ्या स्किनला डार्क आहे आणि हा शेड जो आहे तो माझ्या स्किनला खूप फेअर आहे. त्यामुळे हे दोन्ही मिक्स करून जो आपला टोन बनेल, आपल्या स्किनला मॅच होईल तसा टोन मी यूज करणार आहे. त्यात ॲड करणारे मी शाईनसाठी ही स्ट्रोप क्रीम. ही फेसेस कॅनडाची स्ट्रोप क्रीम आहे. तुम्ही याच्यात 2-3 शेड आहेत. हा रोज गोल्ड आहे, तर घेऊ शकता कुठला पण जो तुमच्या स्किनला सूट होईल. मला रोज गोल्ड सूट होतो किंवा मला तो आवडतो म्हणून मी हा यूज करते. सो मिक्स करून घेऊ आपण आणि लावू. इथं हातावरच मी जशी नेहमी करते यूज तसंच मी करते आणि मी भरभरून त्याच्यात स्ट्रोप क्रीम ॲड केलेली आहे. आता ते मिक्स करायचं आहे आपल्याला आणि ते लावायचं आहे. तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित ब्लेंड झालं आहे.
आणि असंच आपल्याला ब्लेंड करायचं आहे. कारण हे क्विक मेकअप ट्युटोरियल आहे. म्हणजे क्विक मेकअप कसा करायचा किंवा खूप जास्त करेक्शन वगैरे नाही करत बसायचं, कारण आपल्याला हेवी लूक करायचंच नाही आहे. म्हणून मी शॉर्टकट कसा डेली मेकअप करते किंवा मला क्विकली कुठं जायचं आहे बाहेर किंवा काही फंक्शन आहे तर मी असाच मेकअप करते, कारण खूप हेवी मेकअप मला सूट होतो आणि मी असाच मेकअप करते. आता त्यावर मी पावडर सेट करायच्या आधी मी क्रीम ब्लश यूज करणार आहे, जे की आहे स्विस ब्युटीचं जे आहेत क्रीम ब्लशर, ते पण बेस्ट आहेत. तर ते मी एवढीच क्वांटिटी घेतली आहे, ते पुरेसं आहे आपल्याला. सो थोडं जरी आता आपण पावडर सेट करून घेणार आहेत. इथे तुम्ही कॉम्पॅक्ट यूज केलं तरी चालतं. सेल्फ मेकअपमध्ये कॉम्पॅक्टच यूज करा. खूप थिन आपलं फाउंडेशन लावलेलं आहे, हेवी लावलं नाही, त्यामुळं कॉम्पॅक्टने ते व्यवस्थित सेट होईल. पण मी इथं लूज पावडर यूज केलं आहे लॉरा मर्सियरचं. तर व्यवस्थित पावडर सगळं जो बेस आहे तो सेट करून घ्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला हायलायटनिंगसाठी जे हायलायटर आहे, जे मी झुडिओमधून घेतलेलं आहे. एक तर पावडरच्या नंतर तुम्ही लिक्विड प्रोडक्ट वापरू शकत नाही, क्रीम प्रोडक्ट वापरू शकत नाही, पण तरी मी यूज केले आणि छान शाईन अशी त्याला त्याने आपल्या स्किनला किंवा आपला जो ग्लो आहे तो आणखीन जास्त उठून दिसतो किंवा एक वेगळं शाईन येते. तर हे मी ग्लॉस जे आहे ते यूज केलेलं आहे. झुडिओमधले प्रोडक्ट पण छान असतात. नंतर लिप लायनर यूज केले. ब्राऊन कलरचं जे लिप लायनर आहे त्याने माझ्या पेन्सिलने जे लिप आहे त्याला डिफाईन केले. आणि एक न्यूड शेड मी यूज केलेला आहे लिपस्टिक पॅलेटमधनं. शॉपरेलचं जे लिपस्टिक पॅलेट आहे त्यात खूप छान शेड आहे, तुम्ही यूज करू शकता. आणि खूप जास्त हेवी मेकअप करायचा नसेल, म्हणजे आय मेकअप जर हेवी करायचा नसेल तर त्यातलं तुम्ही एखादा शेड घेऊन आईजवर लावू शकता, जेणेकरून एक थोडासा आईला जो मेकअप केल्याचा इफेक्ट दिसेल आणि खूप जास्त हेवी मेकअपही होणार नाही. सो मी त्यातलाच एक शेड घेतला आहे आणि तो आईवर लावला आहे. नंतर एक न्यूड शेड घेतला आहे, दोन्ही मिक्स मॅच करून मी लिपस्टिक यूज केली आहे. सो असा हा आपला फायनल लुक झाला आणि खूप जास्त हेवी काही याच्यात नाही आहे. तो तुम्ही बघू शकता, एकदम सिम्पल क्विक मेकअप आहे. आणि हा व्हिडिओ जरा लाँग झालेला आहे, पण हा करायला गेलं तर खूप इझी मेकअप आहे. 3-4 स्टेपच फक्त फॉलो करायच्या. सो असं तुम्ही अशा प्रकारे मेकअप करू शकता. खूप जास्त आपल्याला करेक्शनची वगैरे गरज लागत नाही. सो सुंदर असा होतो. मी नेहमी असाच मेकअप करतो. ॲब्रो डिफाईन केल्यात आणि नंतर मी जे आहे ते रिकोडचं काजळ यूज केलेलं आहे. बस एवढंच माझं जे आहे ते मेकअपचे प्रोडक्ट असतात आणि मी यातून बऱ्यापैकी मेकअप असाच फास्ट करायचा असेल तर यातूनच करून घेते. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ जर हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या जवळच्या लोकांशी तुम्ही हा मेकअप शेअर करू शकता, जेणेकरून तेही क्विक मेकअप शिकतील कसं करायचं. आणि हा झाला आपला क्विक आणि असा पटकन होणारा लुक. सो एकदम सिम्पल आहे, काही जास्त करायचं नाही आहे आणि हे रिअलमध्ये पण खूप सोबर, सिम्पल आणि छान वाटतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.